नमस्कार, अनुजाज मराठी किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट स्ट्रीट स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इथे थोडासा फ्लावर घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे 2 कांदे घेतलेले आहे, 1 शिमला मिरची, 2 बटाटे, गाजर, 1 टोमॅटो, त्यानंतर बीट, वाटाणे आणि थोडीशी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण इथे भाज्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे आपण इथे भाज्या व्यवस्थित अशा कट करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे. तर आपण इथे बटाट्याची साल काढून घेतलेली होती आणि बटाटे अशा प्रकारे आपण कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे साधारण अर्धा गाजर आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर आपण इथे पावभाजीला मस्तपैकी असा कलर येण्यासाठी आपण इथे बीटचा वापर करणार आहोत. तर मी इथे थोडासा असा बीटचा तुकडा घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे फ्लॉवर पण व्यवस्थितपणे अशी चिरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण फ्लॉवरला पण व्यवस्थित असे कट देऊन घेणार आहोत. तर मी साधारण इथे 3 ते 4 जणांना पुरेल इतकी पावभाजी बनवत आहे. त्यामुळे मी हे असं भाज्यांचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे 1 टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो पण अशा प्रकारे व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता सर्वप्रथम आपण कुकरच्या भांड्यामध्ये इथे फ्लावर, बटाटे, गाजर, टोमॅटो, त्यानंतर इथे आपण थोडंसं बीट, वाटाणे, चवीनुसार मीठ आणि थोडासा आपण इथे पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून इथे आपण कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण इथे करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण आता इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे कांदे आपण एकदम बारीक असा इथे आपण कांदा चिरून घेणार आहोत. तुम्हाला जितकं शक्य होईल तितक्या बारीक इथे आपण कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे 1 शिमला मिरची घेतलेली आहे. तर शिमला मिरची पण अगदी बारीक आपण इथे चिरून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण शिमला मिरची व्यवस्थित अशी जितकी शक्य होईल तितकी बारीक आपण इथे चिरून घ्यायची आहे. तर आता इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपण इथे मिक्सरच्या जारमध्ये 4 ते 5 काश्मीरी मिरच्या कोमट पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेल्या होत्या. त्यानंतर आपण इथे लसूण वापरलेला आहे आणि थोडासा आपण इथे अद्रकचा तुकडा यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण इथे थोडं पाणी टाकून याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या पेस्टमुळे तुमच्या पावभाजीला अगदी मस्त अशी टेस्ट येईल आणि पावभाजीचा कलर एकदम मस्त येईल. त्यानंतर आपण इथे कढईमध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे. बटर थोडंसं वितळलं की त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं. त्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतलेला तर तो ॲड करायचा आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर आपण इथे कांदा व्यवस्थित परतून घेतला की त्यामध्ये आपण इथे शिमला मिरची ॲड करायची आहे. शिमला मिरची पण व्यवस्थित आपण इथे परतून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कांदा आणि शिमला मिरची आपण इथे साधारण 3 ते 4 मिनटं व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे कुकर पण थंड झालेला आहे. आता आपण इथे बघू शकता भाज्या व्यवस्थितपणे अशा शिजलेल्या आहे. आता आपण इथे स्मॅशरच्या साहाय्याने भाज्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्या आहे. तर कधी पण भाज्या शिजताना पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. अगदी जास्त पाणी टाकायचं नाही. वाटल्यास आपल्याला नंतरून पावभाजीमध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येते. तर बघू शकता आता आपण यामध्ये ही जी लसूण आणि मिरचीची चटणी तयार केलेली होती ती यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर यामुळे पावभाजीला अगदी मस्त अशी स्ट्रीट स्टाईल टेस्ट येते. त्यानंतर आपण इथे 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे आपण इथे पावभाजी मसाला ॲड करणार आहे.
आता हे सगळे मसाले व्यवस्थित आपण परतून घ्यायचे। आता इथे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि ही पण व्यवस्थित आपण इथे परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण ज्या भाज्या इथे स्मॅश केलेल्या होत्या त्या यामध्ये आपण इथे ॲड करणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित आपण परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे। त्यानंतर आता आपण इथे थोड्याशा भाज्या याच्यामध्ये राहून गेलेल्या होत्या स्मॅश करायच्या, त्या पण आता इथे व्यवस्थित आपण स्मॅश करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपण इथे थोडंसं कोमट पाणी यामध्ये ॲड करणार आहोत। तर इथे पावभाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर बघू शकता एकदम स्ट्रीट स्टाईल आपण इथे पावभाजी बनवून घेतलेली आहे। तर बघू शकता एकदम मस्त आपल्या पावभाजीला कलर टेक्स्चर आलेला आहे। अगदी आपण जशी रेस्टॉरंटमध्ये खातो तशीच इथे पावभाजी बनवून तयार होते। त्यानंतर आता मला इथे थोडंसं पाणी कमी वाटत होतं, त्यामुळे मी परत थोडंसं कोमट पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे। त्यानंतर आता आपण इथे चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे। तर मीठ आपण पहिले ॲड केलं होतं त्यामुळे व्यवस्थित लागेल तसंच यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण इथे वरतून यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे आणि सर्वात शेवटी बटर। तर बटर टाकल्यामुळे या पावभाजीला एकदम मस्त अशी टेस्ट येते। तर बटर नक्की ॲड करा आणि अशा प्रकारे एकदम मस्त आपली पावभाजी इथे बनवून तयार आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट असा कलर टेक्स्चर या पावभाजीला येतं। तर तुमच्या घरी बर्थडे वगैरे असेल तर अशा प्रकारे नक्की तुम्ही पावभाजी ट्राय करू शकता। त्यानंतर आता आपण इथे पाव गरम करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण इथे पावाला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे मध्यभागी आपण चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित शेवटपर्यंत असं कट करून घ्यायचे। त्यानंतर तव्यावर थोडंसं बटर टाकायचे आणि थोडीशी आपण इथे पावभाजी यावर ॲड करायची। त्यानंतर आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि हे थोडंसं व्यवस्थित असं परतून घ्यायचे। त्यानंतर आपण यावर अशा प्रकारे पाव व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे। तर मस्तपैकी गरमागरम आपला हा पाव एकदम मस्त पावभाजी सोबत याची टेस्ट लागते। अशा प्रकारे व्यवस्थित पाव गरम करून घ्यायचा आहे। इथे मी परत थोडंसं बटर टाकले आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी मस्तपैकी असा पाव आपण इथे गरम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मस्तपैकी स्ट्रीट स्टाईल आपली पावभाजी बनवून तयार आहे। एकदा अशा प्रकारे पावभाजी नक्की ट्राय करा। एकदम परफेक्ट कलर टेक्स्चर या पावभाजीला येतं। तर रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।